नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या वेळेच्या तासिकेमध्ये आपण लिनियर इक्वेशनचा काही भाग सुरू केलेला आहे. त्यातले कोफिशियंट इक्वल मेथडने काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व केले आणि त्याच्या पुढचे स्टेपचे एक्झाम्पल्स आपल्याला आजच्या तासिकेमध्ये सॉल्व करायचे आहे. आता कोफिशियंट इक्वल कशा प्रकारे केले जातात आणि कोफिशियंट इक्वल कशा प्रकारे होते याचे मेथड्स आपण शिकलेलो आहोत. आणि त्या कोफिशियंट इक्वल मेथडनुसार आता आपल्याला आणखी काही प्रकारची एक्झाम्पल्स कशा प्रकारे सॉल्व करता येतील ते पाहायचं आहे. तर पहा, एक नवीन एक्झाम्पल्स घेऊ आपण. x प्लस y/2 इक्वल टू 5 or equal to 4 and next example x/3 प्लस 2y इक्वल टू 5. अशा पद्धतीचं आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहे. आता हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर हे एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व करता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. आणि एक्झाम्पल्समध्ये काय आहे की काही फ्रॅक्शन असेल. आता हे फ्रॅक्शन आपल्याला सोडून घ्यायचे. तर पहिल्या एक्झाम्पल्समध्ये फ्रॅक्शन आहे आपल्याकडे 2. तर हा फ्रॅक्शन आपल्याला 2 हा अगोदर फ्रॅक्शन आपल्याला एलिमिनेट करायचा आहे. तर 2 एलिमिनेट कशा प्रकारे करता येतील, तर ज्या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आला त्या डिनॉमिनेटरने आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजे इक्वेशनमध्ये 2 हा डिनॉमिनेटर आहे, म्हणजे 2 ने एव्हरी टर्मला आपण मल्टिप्लाय करणार. आणि दुसऱ्यामध्ये 3 आहे डिनॉमिनेटर आणि 3 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. तर पहा, आता आपण हे पहिलं इक्वेशन जे दिलेलं आहे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करू. x इंटू 2 प्लस y/2 इंटू 2 इक्वल 4 इंटू 2. 2x इंटू 2चं मल्टिप्लिकेशन होईल आपल्याकडे 2x प्लस 2 एलिमिनेट होतील. y इक्वल टू 4चा 8. इक्वेशन नंबर 1. आता सेकंड इक्वेशन घेऊया आपण. x/3 असल्यामुळे 3 ने मल्टिप्लाय करू. प्लस 2y इंटू 3 इक्वल टू 5 इंटू 3. 3 या ठिकाणी एलिमिनेट होतील. शिल्लक राहतील x प्लस 2 इंटू 3y 6y इक्वल टू 15. इक्वेशन नंबर आपल्याला सेकंड मिळालेलं आहे. आता या दोन्ही इक्वेशनचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक्सचे किंवा वायचे कोफिशियंट इक्वल आलेले नाही आहेत. ते आता कोफिशियंट इक्वल करण्यासाठी इक्वेशन 1ला आपल्याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन सेकंडला आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1 ने मल्टिप्लाय केलं जर नाही केलं कुठलाही फरक पडणार नाही. म्हणजे फक्त इक्वेशन जे फर्स्ट आहे त्याला आपण 6 ने मल्टिप्लाय करू. मल्टिपल इक्वेशन फर्स्ट बाय 6. आता 6 ने जर मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1 तर हे होईल 12x प्लस 6y इक्वल टू 6×8 48. इक्वेशन नंबर 3. आता हे सेकंड इक्वेशन नो चेंज केले आपण, तर इक्वेशन नंबर 3 देऊ. आणि हे जे सेकंड आणि थर्ड आहे याचा विचार करू. तर सेकंड आणि थर्डमध्ये 6y कोफिशियंट इक्वल झालेले आणि साईन सेम आहे. म्हणजे या दोन्हीची आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. तर आपण या ठिकाणी नोट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सेकंड आणि थर्ड आता आपण सबट्रॅक्ट करून घेऊया. तर पहा, सेकंड जर घेतलं आपण इक्वेशन तर सेकंड इक्वेशन आहे x प्लस 6y इक्वल टू 15 अँड थर्ड वन इक्वेशन इज 12x प्लस 6y इक्वल टू 48. आता या ठिकाणी आपण इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं म्हटल्यानंतर सेकंड इक्वेशनचे साईन बदलणार. 12 प्लसचे मायनस, 6 प्लसचे मायनस आणि 48 पण मायनस.
आता 12x मायनस 1x प्लस 1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आल्यानंतर सबट्रॅक्शन होईल. 12 मायनस 1 11x मायनस 11x 6y एलिमिनेट होतील. आणि प्लस 15 मायनस 48 याचं सबट्रॅक्शन मायनस 33. आता दोन्ही साईडला निगेटिव्ह साईन आलेले त्याच्यामुळे ते आपोआप पॉझिटिव्ह होतात. x इक्वल टू 13/11 x इक्वल टू 3. आपल्याला x ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे. आता x ची व्हॅल्यू 3 आपण इक्वेशन 1, 2, 3 पैकी जे आपल्याला सोपं वाटते त्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतो. आपण इक्वेशन नंबर 1 चॉईस करू. पुट 2x पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे आपल्याकडे 2x प्लस y इक्वल टू 8. तर एक्सच्या ठिकाणी 3 सबस्टिट्यूट करूया. 2 इंटू 3 प्लस y इक्वल टू 8. 2 इंटू 3 होतील आपल्याकडे 6 प्लस y इक्वल टू 8. y इक्वल टू 8 मायनस 6 y इक्वल टू 2. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळते x इक्वल टू 3 अँड y इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीचे आपल्याला एक्झाम्पल्स. आता आणखी काही प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल्स आहेत असे डिनोमिनेटरचे. जो काही डिनोमिनेटर त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला त्या डिनोमिनेटरने आपण पहिल्यांदा त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि मग सिंपल इक्वेशन मिळाल्यानंतर कोफिशियंट इक्वल करून कोफिशियंट इक्वलच्या मेथडने आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळतात. पाहता त्याच्यानंतर आपण दुसरे एक्झाम्पल्स घेऊया. 5x प्लस 7y इक्वल टू 79 अँड 7x प्लस 5y इक्वल टू 77. आता हे इक्वेशनचा जर आपण उपयोग केला किंवा हे इक्वेशन जर केअरफुली पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की आपले जे कोफिशियंट आहेत ते कोफिशियंट अल्टर झालेले आहेत. म्हणजे एक्सचा कोफिशियंट इक्वेशन सेकंडमध्ये वायला आहे आणि वायचा कोफिशियंट इक्वेशन सेकंडमध्ये एक्सला आहे. तर हे जे काय कोफिशियंट इक्वल आहेत मग अल्टर झालेले आहेत. हे अल्टर झालेले कोफिशियंट असल्या प्रकारची जर गणित आहेत तर याच्यासाठी आपल्याला एक स्पेशल मेथड वापरली जाते. ही पर्टिक्युलर टाईप ऑफ लिनियर इक्वेशन्स आहेत. या इक्वेशन सोडविण्याची एक स्पेशल पद्धत आणि ती अतिशय सोपी आहे. आणि ज्या ज्या वेळेस परीक्षेला अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स मिळतील तुम्हाला त्यावेळेस त्याच मेथडने ते सोडायचे. ही कोफिशियंट इक्वल करून सोडायचे नाही आहेत. आता मग याची मेथड नेमकी काय आहे तर हे जे काही दोन इक्वेशन दिलेले आहेत तुम्हाला ह्या दोन्ही इक्वेशनची सुरुवातीला ॲडिशन करायची. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन नंबर 3 मिळेल आणि परत हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन सेकंडची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन केल्यानंतर इक्वेशन नंबर 4 मिळेल. 3 आणि 4 याचं सोल्युशन केल्यानंतर तुम्हाला एक्सची किंवा वायची व्हॅल्यू मिळून जाईल. तर पहा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर टाईप ऑफ इक्वेशन मिळतील कोफिशियंट इंटरचेंजिंग झालेले असतील त्यावेळेस तुम्हाला त्या दोन्ही इक्वेशनची सुरुवातीला ॲडिशन करायची. पहा आता आपण ॲडिशन करू. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पण आपण ॲडिशनला एकाखाली एक लिहून घेऊ. 5x प्लस 7y इक्वल टू 79 and second equation 7x plus 5y equal to 77. Equation number 1, equation number 2. आता या दोन्हीची आपण सुरुवातीला ॲडिशन करू. 5 plus 7 12x plus 7 plus 5 12y equal to 9 and 7 16. 1 carry on 7 7 14 and 1 56. अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता हे जे काही इक्वेशन आपल्याला मिळाले हे इक्वेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर एव्हरी टर्मला 12 ने डिव्हाइड होते. आणि कधी डिव्हायडेशन करताना नंबर शोधायची आपल्याला गरज नाही. फर्स्ट टर्मला जो काही नंबर मिळेल आपल्याला त्याच नंबरने हे पूर्ण इक्वेशनला डिव्हाइड करून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 12 आले तर म्हणजे 12 ने आपण पूर्ण इक्वेशनला डिव्हाइड करूया. तर जेव्हा आपण डिव्हायडिंग बाय
डिवायडिंग बाय 12. तर 12 ने 12 डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी राहिले एक्स प्लस या ठिकाणी वाय इक्वल टू 12 ने 156 जर डिवाइड केले आपण तर 12 वन 12 अँड 12 थ्रीचा 36 13 मिळत आहेत. या इक्वेशन नंबर आपल्याला थर्ड म्हणायचं आहे. म्हणजे आलं का थर्ड नंबरचं इक्वेशन कशा पद्धतीचे आलं ते लक्षात. दोन्हीची आपण ॲडिशन केली, जे काही ॲडिशन म्हणून इक्वेशन मिळालं तेव्हा हा जो फर्स्ट नंबर मिळेल यानेच डिवाइड करा, तुम्हाला इक्वेशन नंबर सेकंड मिळेल. आता सेकंड स्टेप काय करायची आपल्याला, जे काही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आहेत त्या दोन्हीची सबट्रॅक्ट करून द्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण नोट करू सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट नंबरचं इक्वेशन लिहून घेऊया आपण 5x प्लस 7y इक्वल टू 79. सेकंड इक्वेशन 7x प्लस 5y इक्वल टू 77. आता या दोन्हीची सबट्रॅक्शन करायची म्हटल्यानंतर सेकंड पॉलिनोमियलची साईन आपली चेंज होते. तर सेकंड पॉलिनोमियलची साईन चेंज करायची आहे आपल्याला आणि नंतरच आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. पास सेकंड पॉलिनोमियलचे जर आपण साईन चेंज केले तर या ठिकाणी येईल मायनस मायनस आणि मायनस. आता आपण 5 मायनस 7 मायनस 2x प्लस 7 मायनस 5 प्लस 2y आणि 79 मायनस 77 इक्वल टू 2. आता या ठिकाणी जे काही इक्वेशन मिळते याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येते की याला आपण जर 2 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला इक्वेशन छोटा करून घेता येईल. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू डिवायडिंग बाय 2. 2 ने जर डिवाइड केले -2 तर या ठिकाणी भरले आपल्याकडे -6 प्लस y अँड 2 डिवाइड टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला थर्ड आणि फोर्थ हे दोन इक्वेशन मिळाले. थर्ड मिळालेलं आहे x प्लस वाय इक्वल टू 30 आणि फोर्थ मिळाले -x प्लस वाय इक्वल टू 1. आता हे काय थर्ड आणि फोर्थ इक्वेशन आहे, ह्या दोन्हीची आपण परत एकदा ॲडिशन केली की आपल्याला एका व्हेरिएबलचं व्हॅल्यू मिळून जाईल. तर या ठिकाणी नोट करू आपण ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड आणि फोर्थची तुम्ही ॲडिशन केली तरी इक्वेशनची व्हॅल्यू मिळेल आणि सबट्रॅक्शन केली तरी पण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. तर आपण ॲडिशन केली. थर्ड नंबरचं इक्वेशन आहे आपल्याकडे x प्लस वाय इक्वल टू 13 आणि फोर्थ नंबरचा आहे -x प्लस वाय इक्वल टू 1. आता या ठिकाणी x प्लस मायनस असल्यामुळे एलिमिनेट झाला. y प्लस वाय 2y इक्वल टू 13 प्लस 1 14. y इक्वल टू 14 बाय 2 y इक्वल टू 7. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळालेली आहे. आता ही जी 7 व्हॅल्यू मिळाली ती आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1, 2, 3, 4 याच्यामधले जे काही तुम्हाला इक्वेशन सिंपल वाटेल त्या कुठल्याही इक्वेशनमध्ये ती किंमत तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. तर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर थर्ड नंबरचं इक्वेशन एकदम इझी आहे, ते चॉईस करू आपण. पोट y इक्वल टू 7 इन इक्वेशन थर्ड. आता थर्ड नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ आपण x प्लस वाय इक्वल टू 13 x प्लस वायच्या ऐवजी किंमत सबस्टिट्यूट करू 7 इक्वल टू 13 x इक्वल टू 13 मायनस 7 x इक्वल टू 6. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण किमती मिळालेल्या आहेत. आन्सर मिळत आहे आपल्याला x इक्वल टू 6 अँड y इक्वल टू 7 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल्स आपण आता सॉल्व्ह करू. 2x मायनस 3y इक्वल टू 13 अँड 3x मायनस 2y इक्वल टू 12. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. तर हे काही एक्झाम्पल्स आपण निवडलेलं आहे. हे एक्झाम्पल्स आपल्याकडे पर्टिक्युलर टाईप ऑफ इक्वेशन आहे. पर्टिक्युलर टाईप ऑफ इक्वेशन आपण सॉल्व्ह करण्यासाठी ह्या दोन्हीची एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करणार आहोत. तर पहा, सुरुवातीला याची ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट नंबरचं इक्वेशन नोट करू आपण 2x मायनस 3y इक्वल टू 13
and 3x minus 2y equal to 12. या दोन्हीची आपण ॲडिशन केली तर 2 plus 3 5x minus 3 minus 2 minus 5y and 13 plus 12 25. आता या इक्वेशनचं ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या लक्षात येतं फर्स्ट नंबर या ठिकाणी आपल्याला 5 मिळतोय, म्हणजे आपल्याला डिवायडिंग बाय 5 ने डिवाइड करूया. 5 ने डिवाइड केलं तर इक्वेशन मिळेल आपल्याला x मायनस वाय 25 डिवाइड 5 इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3 मिळाल्यानंतर आपल्याला परत इक्वेशन 1 आणि 2 याची सबट्रॅक्शन करून घ्यायची आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर पहा आता परत सबट्रॅक्शनला म्हणून घेऊ आपण 2x minus 3y equal to 13 and 3x minus 2y equal to 12. या दोन्हीची सबट्रॅक्शन म्हणल्यानंतर आपल्याला साईन चेंज करावं लागते. 3 प्लस आहे तो मायनस होईल, हा मायनसचा प्लस 12 प्लसचे मायनस. आता या साईननुसार आपण त्याचे ॲडिशन सबट्रॅक्शन करू. 2 minus 3x minus x minus 3y plus 2y minus y and 13 minus 12 1. आता या ठिकाणी कुठलाही नंबर 1 आलेला आहे, 1 ने डिवाइड करण्याला काही अर्थ नाही, म्हणजे हाही असेच इक्वेशन आपण नॉट चेंज करूनही हे इक्वेशन नंबर आपण 4 म्हणू. आता जे काही आपल्याला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन मिळाले या दोन्हीची परत एकदा आपण ॲडिशन करून घेऊ. ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. थर्ड नंबरचं इक्वेशन आहे आपल्याकडे x मायनस वाय इक्वल टू 5 अँड फोर्थ नंबर मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू वाय. तर या दोन्हीचे ॲडिशन करताना आपल्याला x प्लस मायनस असल्यामुळे एलिमिनेट होणार. मायनस वाय मायनस 2y अँड 5 प्लस 1 6 y इक्वल टू 6 डिवायडेड बाय मायनस 2 y इक्वल टू मायनस 3. याची व्हॅल्यू आपल्याला मायनस 3 मिळाली. आता आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला इक्वेशन थर्ड परत एकदा इझी वाटते. त्या इक्वेशनमध्ये ते सबस्टिट्यूट करू. पुट y इक्वल टू मायनस 3 इन इक्वेशन 1 इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्डमध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. थर्ड नंबरचं इक्वेशन आहे x मायनस वाय इक्वल टू 5 x मायनस आणि y ची किंमत आहे मायनस 3, तो ब्रॅकेटमध्ये लिहू, इक्वल टू 5 x इक्वल टू मायनस मायनस प्लस 3 इक्वल टू 5. हा प्लस 3 समोर गेल्यानंतर मायनस 3 होईल. 5 मायनस 3 x इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं या ठिकाणी x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू 3 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. अशा पद्धतीने तुम्हाला आता पर्टिक्युलर टाईप ऑफ एक्झाम्पल्स लक्षात आली असतील. आता आपण याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आणि आजच्या तासिकेमध्ये जे काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत लिनियर इक्वेशन, त्या एक्झाम्पल सॉल्वच्या मेथडवरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे हा पूर्ण सॉल्व करता येऊ शकतो. तरी तुम्ही घरी जाऊन ज्या टायमाला तुम्हाला अभ्यासासाठी बसणार आहे त्या टायमाला प्रॅक्टिस सेट 1.1 हा पूर्ण सॉल्व करा. आणि जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स राहिलेच तर ते मला तुम्ही सेंड करू शकता किंवा विचारू शकता. अशा पद्धतीने आपण एक टॉपिक 1 मधला एक पॉईंट क्लिअर केलेला आहे. हा अभ्यास पूर्णतः सोपा आहे. 9वीला त्याचं बेसिक ज्याला मिळालेलं होतं त्याला हा चॅप्टर म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला हा एक रिव्हिजन लेसन आहे. हा एकदम फ्रीचे मार्क मिळाल्यासारखे आहेत. आता याच्यानंतरचा जो काही पॉईंट आहे आपला ग्राफिकल मेथड, त्या ग्राफिकल मेथडने सॉल्व करताना बोर्डवरच सॉल्व करावं लागणार आहे. प्रॉब्लेम्स आपल्याकडे ग्राफ पेज नाही आहे या ठिकाणी उपलब्ध आणि कंडिशन करोनाचे असल्यामुळे जे काय उपलब्ध आहे त्या उपलब्धतेवरच आपल्याला सध्या अभ्यास करायचा आहे. तर ग्राफिकल मेथडचे 1-2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून दाखवेल. ज्यावेळेस तुम्ही ते घरी व्हिडिओ पाहताल त्यावेळेस तुम्ही ग्राफ बुकवर प्रत्यक्ष ते ड्रॉ करून पहा, म्हणजे ते तुमच्या जास्त लक्षात येतील. कारण परीक्षेला ग्राफ पेजवर तुम्हाला एक इक्वेशन सोडावंच लागतं. एकतर एक लिनियर इक्वेशन सोडायला येऊ शकतं किंवा आपला जो लास्ट चॅप्टर आहे त्याच्यामधलंही इक्वेशन आपल्याला
ग्राफ थोडं वर्किंग काम आहे त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक मध्ये, तर ते किंवा हे याच्यापैकी एक ऑप्शन मधलं कुठलं तरी एक ग्राफ आपल्याला बोर्डला सोडायला नक्कीच येतो. ठीक आहे.